नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला अशी झटपट अशी एक रेसिपी बघायची आहे। तर इथे मी 3 पापड घेतलेले होते आणि 3 पापड आणि सकाळी खूप गर्दी असते आणि पटकन असं काहीतरी पाहिजे होतं मुलांना डब्याला, तर असे 3 पापड घेतलेले आहेत आणि ते छान गॅसवर असे शेकून घेतलेले आहेत। आणि उडदाचे पापड घेतले, प्रत्येकाच्या घरात उडदाचे पापड असतातच आणि असे उडदाचे पापड 3 पापड घेऊन आणि तर इथे उडदाचे पापड घेतल्यानंतर इथे छोट्या पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जे लागेल ते तिखट टाकायचं आहे, तिखट, मीठ, आपल्याला जो मसाला लागेल तो मसाला आपण तिथे तर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ आणि ते छान असं तडक्या पॅनवर तयार करून घेतलेलं आहे। ते छान असं उकळी आलेली आणि छान असं भाजून घेतलेलं आहे, मसाला कच्चा लागणार नाही त्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे हे भाजून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे पापडाचा असा छान असा चुरा करून घेतलेला आहे आणि माझं एक पिठाचं पोळी करायची बाकी राहिलेली होती आणि झटपट असं काहीतरी पोरांना नाश्ता पाहिजे होता आणि असं पटकन असं पाहिजे होतं। तर मग आता मला म्हटलं आता काय करावं की तर ह्या ठिकाणी आपण इथे पापडाचा खुडा करून घेतला, त्याच्यावर आपण जे तिखट मीठ जे आपण तडक्या पॅनमध्ये तयार करून घेतलं होतं तर ते टाकलं आणि थोडं किंचित मीठ टाकलेलं आहे। तर पापडात मीठ आधीच असतं त्याच्यामुळे आणि आपण पीठ मळताना सुद्धा पोळीच्या याच्यामध्ये आपलं मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे आपण तिथे थोडंसं मिठाचा वापर कमीच केलेला आहे। तर आपला पापडाचा खुडा तयार झालेला आहे आणि इथे एक पोळीचं कणिक उरलेलं होतं। तर बघा अशा पद्धतीने आता इथे वाटी तयार करून घेतलेली आहे। इथे आपण त्याची अशी छान अशी इथे वाटी तयार करून घेतलेली आहे अशी आणि त्याच्यात आपल्याला आता तो खुडा भरायचा आहे। बघा इथे असं छान असा इथे खुडा भरून घेतलेला आहे आणि आपण इथे ही खुडा पोळी म्हणजे खुडा पराठा म्हणता येईल याला, असा छान असा हा बघा अशा पद्धतीने आपण इथे हाताने दाबून घेतलेला आहे आणि इथे छान पीठ लावून आणि आपल्याला जितका मोठा करायचा तितका मोठा आपण इथे करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने इथे छान असा हा लाटून घेतलेला आहे। आपल्याला जितका मोठा करायचा तितका आपण इथे लाटून घेतला आणि थोडासा तो फुटणारच आहे कारण त्याच्यामध्ये आपण तो खुडा भरलेला आहे त्याच्यामुळे, पण मग जास्त काही ते निघालं नाही आणि छान अशा कडा लाटून घेतलेल्या आहे, पातळ अशा कडा लाटून घेतल्या आणि छान असा एवढा मोठा असा पराठा केला। थोडंसं पीठ लावूनच लाटलेला होता आणि आपल्याला जर असं कमी तेलाचं जर खायचं असेल तर असं छान असं झटपट असं पटकन नाश्त्यासाठी असा पराठा आपण करू शकतो। तर एका बाजूला मी तवा गरम करतच होती, पोळ्या करत होती आणि शेवटच्या पोळीला हा पराठा केला, असा छान खुडा पराठा। तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। असा छान असा हा खुडा पराठा झालेला आहे। बघा अशा पद्धतीने आपण हा खुडा पराठा केला आणि वरून थोडंसं आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि तो छान असा खरपूस भाजल्यामुळे छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि तुम्हाला सॉस बरोबर किंवा तुम्ही असा सुद्धा खाऊ शकतात खुडा पराठा। नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि असा खरपूस भाजलेला हा खुडा पराठा खूप सुंदर असा झालेला आहे। पूर्ण बघा असं पूर्ण भरलेला आहे आणि छान असं पापुद्रा आले आणि अगदी कुरकुरीत असा मस्त हा खुडा पराठा, अगदी छान बघा। असं लाईक, शेअर, कमेंट